4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी उपवन संरक्षक श्री सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायणगड आणि त्याच्या परिसरातील जे काही वनहक्कधारकांचे जे काही दावे होते ते त्या ठिकाणी बेकायदा असल्याचं सांगून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी निष्कासित केलं आणि त्याचं बाजू मांडत असताना त्यांनी सांगितलं की त्यांनी नैसर्गिक न्यायाचं तत्व वापरून त्या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे, परंतु त्यांनी ही गोष्ट जी आहे ती अर्धसत्य सांगितलेली आहे। त्यामुळं आदिवासी समाजाची नेमकी काय बाजू आहे, काय भूमिका आहे ती सांगण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे। खरं पाहिलं तर वन हक्क कायदा 2006 जो आहे त्याची जर पार्श्वभूमी जर बघितली तर पारंपरिकरित्या आदिवासी समाज जो जंगलात परंपरेने राहत आलेला आहे। ब्रिटिश पूर्व काळातही या ठिकाणी जी काही जंगलं असतील किंवा त्या ठिकाणी जमीन आहे ती आदिवासींच्या मालकीची होती, परंतु ब्रिटिश काळात किंवा स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी हे जे काही आदिवासींचे जे काही जमिनी आहेत त्या काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांची शासन दरबारी नोंद झाली नाही आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या आजही त्यांचा ताबा आदिवासींकडे आहे, परंतु ती जमीन वन क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी कागदोपत्री दाखवली जाते। अशा वन जमिनींची मालकी आदिवासींना देण्यासाठी एक कायदा क्रांतिकारी कायदा 2006 मध्ये पारित झाला आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या आदिवासींच्या जमिनीवर नावावर करण्याची प्रक्रिया या कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेली आहे। आता जर सगळ्यात पहिल्यांदा जर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी ह्या समित्या स्थापन करत असताना हा 1 ऑक्टोबर 2016चा जी आहे याच्यामध्ये शासनानं या ठिकाणी या समित्या स्थापन करत असताना या समित्या आदिवासींच्या जे काही वन हक्कधारक आहेत त्यांच्या माध्यमातून झाल्या पाहिजे, त्याचा अध्यक्ष हा अनुसूचित जमातीचा असावा अशी स्पष्ट सूचना त्या GR मध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे। तो GR ची कॉपी मी तुम्हाला पत्रकार बांधवांना याच्यानंतर देतो। तर असं असताना या सगळ्या गावांमधल्या ज्या समित्या झालेल्या आहेत त्या समित्याचे अध्यक्ष हे बिगर आदिवासी समाजाचे आहेत। बिगर आदिवासी समाजाच्या अध्यक्षांकडून आदिवासी समाजाला न्याय मिळण्याची अपेक्षा आपण कशी बाळगू शकतो? दुसरी गोष्ट, हे सगळे दावे ज्यावेळेस ग्राम समितीने फेटाळले, उपविभागीय समितीने फेटाळले, त्यानंतर त्या ठिकाणी ते जिल्हा स्तरावरती गेले। जिल्हा स्तरावरती जात असताना त्या ठिकाणी जिल्हास्तरीय समितीमध्ये आदिवासींचे 3 प्रतिनिधी असणं आवश्यक असताना त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदेची मुदत संपल्यामुळे त्या ठिकाणी एकही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित नव्हता। अशा परिस्थितीमध्ये केवळ 3 सदस्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे उपसंवर्धन संरक्षक, जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी या 3 सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे दावे फेटाळण्यात आले। मग आमचा प्रश्न आहे की जर ह्या शासनाने ह्या कायद्यामध्ये ग्राम स्तरावर, उपविभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर आदिवासींचे प्रतिनिधी या ठिकाणी असावे आणि त्यांच्यासमोर या प्रकरणांची सुनावणी झाली पाहिजे अशी तरतूद असताना जिल्हा स्तरावरती जेव्हा हे प्रकरण फेटाळले गेलं त्यावेळेस तिथं एकही आदिवासींचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता। मग अशा प्रकारे जर ग्राम स्तरावरती जर बिगर आदिवासी व्यक्ती तिथं अध्यक्ष नेमून या प्रकरणाची सुनावणी होत असेल, जिल्हा स्तरावरती कुठलाही आदिवासी प्रतिनिधी नसताना या प्रकरणाची सुनावणी होत असेल तर तुम्ही कुठलं नैसर्गिक न्यायाचं तत्व पाळलेलं आहे हा आमचा सवाल आहे। दुसरी गोष्ट की ह्या कायदा जो आहे हा वन विभाग, महसूल विभाग, आदिवासी विभाग या 3 ते 4 डिपार्टमेंटला एकत्रित ही प्रक्रिया आहे। या सगळ्या विभागाचे सदस्य या कमिट्यांमध्ये आहेत, त्यामुळं ही प्रक्रिया अशी सुटी आपण पाहू शकत नाही। त्याच्यामुळे वन विभागानं जे सांगितलं ते फक्त त्यांच्या पुरतं सांगितलं, परंतु वन दाव्याची प्रक्रिया सुरू होऊन ती शेवटापर्यंत जात असताना त्या ठिकाणी आज सातपुते साहेब त्या ठिकाणी त्या कमिटीचे सदस्य आहेत। ही प्रक्रिया कायद्याच्या दृष्टीने योग्य प्रकारे पार पाडली जाते की नाही हे बघणं ही त्यांची जबाबदारी होती, त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांची ती जबाबदारी होती की त्यांनी केलेली नाही असा आमचा आरोप आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही म्हणता की
हे पूर्व भागातले म्हणजे बिगर अनुसूचित क्षेत्रातले हे दावे आणि त्याच्यामुळे तुमचा बराचसा आक्षेप आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मी विभागीय वन हक्क समितीचा सदस्य आणि त्याने काम करत असताना या ठिकाणी मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की अनुसूचित क्षेत्रातल्या आंबेगाव तालुक्यातले जवळजवळ 63 दावे या ठिकाणी या समित्यांकडे दाखल झाले होते. आज काय परिस्थिती आहे त्याची? आज 63 पैकी फक्त 13 दावे या ठिकाणी त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि जवळपास 40 दावे हे त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेले आहेत. आज हे 40 दावे हे कुठले आहेत? तिरपाड असेल, आवपे असेल, आगाणे असेल, या परिसरातले जे अनुसूचित क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षे ते त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी ती वन जमीन त्या ठिकाणी कसतायत. त्यांच्याकडं त्यांनी जे कायदेशीर प्रक्रियेमध्ये जे विहित केलेले जे 2 पुरावे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले असून सुद्धा त्या ठिकाणी वन विभाग ते पुरावे ॲक्सेप्ट करायला तयार नाही आणि हे दावे फेटाळून आज या ठिकाणी विभागीय वन हक्क समितीकडे या ठिकाणी आलेले आहे. मग अशा प्रकारची परिस्थिती असेल, आता इकडच्या लोकांवर तुम्ही आपले जे आक्षेप येतात की हे अतिक्रमणानंतरचे आहे, परंतु ही ज्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातली पश्चिम भागातली ही जी आहे याच्यावरही तुमचं तशाच प्रकारचं म्हणणं असेल आणि तुम्ही जर 2005चा पुरावा नाही म्हणून ही प्रकरणं फेटाळत असाल तर हे योग्य नाही. दुसरी गोष्ट, या कायद्याअंतर्गत कलम 3.2 अंतर्गत 17 सुविधा या ठिकाणी 17 सुविधांसाठी या ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्याचा अधिकार या ठिकाणी उपवन संरक्षक यांना दिलेले आहे. विभागीय वन हक्क समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी या ठिकाणी मी तुम्हाला निर्देश दाखवतो त्याचे स्पष्ट म्हणलेलं आहे की ज्या ज्या गावांचे ती कलम 3.2 अंतर्गत सुविधांसाठी जे प्रस्ताव येतील ते उपवन संरक्षक यांनी तत्काळ मंजूर केले पाहिजे. परंतु इथले जे वन संरक्षक आहेत ते मात्र त्यांच्या अधिकारात असलेले दावे त्या ठिकाणी मंजूर करत नाही आणि ते दावे त्या ठिकाणी पुण्याला मुख्य वन संरक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले जातात. अशा प्रकारे आदिवासी भागातील गावांची या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी यापूर्वीचे वन संरक्षक जे गौडासाहेब होते त्यांनी त्यांच्या काळामध्ये ही प्रकरणं तात्काळ मंजूर केली होती. परंतु आताचे उपवन संरक्षक यांनी हे दावे पुण्याला पाठवण्याचा सपाटा त्या ठिकाणी चालू केलेला आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे की ह्या कायद्याअंतर्गत वन हक्क दावे दिल्यानंतर म्हणजे विशेषतः अभयारण्य परिसरातली जी काही गावं आहेत त्याच्यामध्ये बोरगिरी असेल, येळवली असेल, इकडं औपे असेल, ही गावं त्या ठिकाणी अभयारण्य क्षेत्रात येतात किंवा अभयारण्य क्षेत्राच्या बाउंड्रीवर येतात. ह्या कायद्याची जी तरतूद आहे या कायद्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य क्षेत्रातील जी काही गावं आहेत त्यांनाही या ठिकाणी वन हक्क देण्याचा अधिकार या कायद्यात दिलेला आहे. या सर्व गावांनी त्या ठिकाणी वन हक्क दावे दाखल केलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी हे दावे त्या ठिकाणी ह्या कमिटीने फेटाळून लावलेले आहेत. आज ते दावे अपिलात आहेत. त्याच्यामुळं जर कायदा जर म्हणत आहे की बाबा ह्या गावांना सामूहिक वन हक्क देण्याचे अधिकार आहेत तर ते का फेटाळले जात आहेत असा आमचा सवाल आहे. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या गावांमध्ये सामूहिक वन हक्क दावे न देता मागच्या काळामध्ये 1-1.5 वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट नावाचं एक प्रकरण मोठं गाजलं होतं. तर जर वन हक्क जर तुम्हाला ह्या गावांना दिले नाही आणि वन हक्क न दिल्यामुळे तर त्या जंगल क्षेत्रामध्ये जर कुठल्याही प्रकारचं हस्तक्षेप झालेला नसेल तर तुमच्या वन्यजीवांना धोका कसा तयार झाला आणि त्याच्यामुळं तुम्ही क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅटची प्रक्रिया सुरूच कशी केली असा आमचा या ठिकाणी आक्षेप आहे. आणि मला त्या ठिकाणी वन विभागाला या ठिकाणी माझा आक्षेप आहे की आदिवासींना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं जात आहे. तर मला वाटतं एकंदरीत ही सगळी पार्श्वभूमी पाहता ह्या कायद्यासंदर्भात हा जो 2007चा कायदा आहे याच्या संदर्भात वन विभागाची भूमिका ही सातत्यानं संशयास्पद राहिलेली आहे, ती आदिवासी विरोधी राहिलेली आहे. त्याच्यामुळं आज आमच्या बांधवांना या ठिकाणी आज रस्त्यावर राहण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आज 15 दिवसापासून मला वाटतं हे बांधव सगळे मंचरला त्या ठिकाणी उपोषण करतात, त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही. तर अशा प्रकारचं वन विभागाने हे सातत्यानं या कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यामुळं आदिवासी समाजाला या ठिकाणी त्रास होत आहे. आणि मला वाटतं ही बाजू या ठिकाणी आज आम्हाला सर्वांना लोकांसमोर मांडायची होती.
कारण या पत्रकार परिषदेमध्ये असं भासवण्यात आलं लोकांना की सगळं वन विभागाने जे काय आहे ते केलेलं आहे ते कायदेशीर पद्धतीने केलेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसरी बाजू आदिवासींची बाजू या ठिकाणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडत आहोत. धन्यवाद.